मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागात अबोली बाहेर कपडे वाळत घालत असते. तितक्यात रमा पोलीस स्टेशन मधून येते आणि अबोलीला बघते. तर ती अबोलीच्या जवळ जाते व तिला विचारते, अंकुशच्या काश्मीरचा राहत्या घराचा पत्ता पाहिजे मला. तर अबोली तिला अंकुशचा पत्ता माहिती नाही म्हणून सांगते. तर रमा म्हणते, माहिती नाही की सांगायचं नाही आहे. तरीही अबोली रमाला बोलते, आई खरंच मला माहिती नाही आहे त्यांचा पत्ता. हे ऐकून रमाला खूप राग येतो. तर ती अबोलीला रागातच बोलते, हे बघ खोटं बोलू नकोस. व म्हणते, तुला एका आईची शपथ आहे, माझा अंत नको बघूस. अंकुश कुठे आहे, कसा आहे ते मला कळलंच पाहिजे. व रागात विचारते, सांगणार आहेस की नाही. तर रमाचं हे रूप पाहून अबोलीला तर घामच फुटतो. पण तिला अंकुशने सांगितलेल्या गोष्टी आठवतात. अंकुश तिला म्हणालेला असतो की मी घरी नाही आहे. तर घरचे पॅनिक होणं हे साहजिक आहे, पण तुला आता कणखर बनावं लागेल. तर अबोली त्याला बोलते की सर, एकदा तुम्ही आईशी बोललात तर बरं होईल. तर अंकुश तिला स्पष्टपणे नकार देतो व बोलतो, पोलिसांचे काही नियम असतात आणि ते मोडणं म्हणजे खाकीशी बेईमानी, आणि मी हे कधीच करणार नाही. आणि आता ही सगळी परिस्थिती तुला सांभाळावीच लागेल आणि त्यासाठी तुला खंबीरपणे उभं राहावं लागेल. व बोलतो, एक लक्षात ठेव अबोली की तू एका पोलीस अधिकाऱ्याची बायको आहे, त्यामुळे जबाबदारी शेवटपर्यंत निभवायची, ती झटकायची नाही. तर अबोली अंकुशला बोलते, सर मी ही जबाबदारी शेवटपर्यंत निभवेल. त्यानंतर रमाचा आवाज ऐकून अबोली तिच्या विचारातून बाहेर येते. तर रमा पुन्हा तिला विचारते, अबोली शपथ घातली आहे तुला, आता तरी खरं सांग. तर अबोली ठामपणे उत्तर देते की आई, मला खरंच माहिती नाही आहे अंकुश सर कुठे राहतात ते. तर अबोलीचं हे उत्तर ऐकून रमा शेवटी तिकडून निघून जाते. तर दुसरीकडे नीताला प्रतापरावांचा फोन येतो. तर प्रतापराव तिला विचारतात, अंकुशचा पत्ता सापडला का. तर नीता बोलते, नाही अजून, तुमची मुलगी काही पत्ताच लागू देत नाही. तर प्रतापराव बोलतात, तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला फुकटचे पैसे देऊ का मी. तर नीता सांगते, माझ्याकडे एक आयडिया आहे ज्यासाठी मला तुमची मदत लागेल. तर प्रतापराव सांगतात, बोला काय आयडिया आहे. तर नीता तिची आयडिया सांगते व म्हणते, अबोली नावाची शेळी पिंजऱ्यात बांधली ना तर अंकुश नावाचा वाघ कसा अडकतो ते बघा आता. त्यानंतर घरात अबोलीने पत्ता नाही दिल्यामुळे रमाची खूप चिडचिड होत असते. तर ती स्वतःशीच बोलत असते. तितक्यात नीता तिथे येते व रमाचं बोलणं ऐकून आगीत अजून तेल ओतण्याचं काम करते. ती रमाला बोलते, अगं आई राहू दे ग, अबोलीला नसेल द्यायचा अंकुशचा पत्ता. तू कशाला नवरा बायको मध्ये पडतेस, तिचं आणि अंकुशचं काहीतरी सिक्रेट असेल. व बोलते, तू आता अबोली समोर हात जरी जोडले ना तरी ती तुला नाही सांगणार. तर रमा बोलते, मी काही मूर्ख नाही आहे तिच्या समोर हात जोडायला, व तिकडून निघून जाते. तर नीता मनात बोलते, आता मजा येणार आहे. एकदा का आईच्या मनात अबोलीविषयी चिडचिड निर्माण झाली की सगळी सूत्र माझ्या हाती येणार. त्यानंतर रात्री अबोली डब्बा भरलेली पिशवी लपून ठेवत असते. तितक्यात आजी बाहेर येते व अबोलीला आवाज देते व तिला गजाली मारायला बाहेरच्या बेंचवर बसवते व तिला विचारते, कसं आहे ग आमचा अंकुश. तर अबोली सांगते, मला अंकुश सरांविषयी काहीच नाही माहिती. तर आजी बोलते, माझे केस काही उगाच पांढरे नाही झाले आहेत. व तिला सांगते, दुराव्याने नाती आणखीन जवळ येतात. आणि बोलते, बरं झालं, नाहीतर या घरात तुम्हाला बोलायला वेळ मिळायचाच नाही. पण आता बरं आहे, तुम्हा दोघांना बोलायला वेळ तरी मिळतोय. तर अबोली, नाही ग आजी म्हणून सांगते. तर आजी विचारते, रोज भेटतेस ना अंकुशला. तर अबोली नाही म्हणून सांगते. तर आजी म्हणते, अशीच साथ दे माझ्या अंकुशची. बोलते, पोलिसाची बायको होणं म्हणजे हुशारीचं काम. बाहेर तो गुन्हेगारांसोबत लढत असतो आणि त्याची बायको घरातील राजकारणी लोकांबरोबर लढत असते. त्यानंतर आजी घरात जायला निघते व जाता जाता बोलते की अबोली, तू अंकुशसाठी डब्बा भरलाय ना, तू त्याला नेऊन दे. त्यानंतर अबोली अंकुशकडे तो डब्बा घेऊन जाते. तर अंकुश तिला पटकन जेवण वाढायला सांगतो. तर अबोली जेवण वाढत असते. तितक्यात लाईट जातात. तर अंकुश मोबाईलची टॉर्च घेऊन मेणबत्ती शोधायला उठतो. तर अबोली देखील त्याच्यासोबत उठते. तर ती धडपडून खाली पडते. तर अंकुश बोलतो, अबोली कशाला उठलीस जागेवरून. व तिला खालून हात देऊन उठवतो व एका जागेवर बसायला सांगतो. तर अबोली बोलते, नाही सर, मला अंधाराची भीती वाटते. तर अंकुशचा हात पकडून अबोली व अंकुश मेणबत्ती शोधतात. तर अंकुशला मेणबत्ती सापडल्यावर अंकुश अबोलीला बसवतो व मॅचेस आणायला आत जातो. त्यानंतर तो मेणबत्तीच्या उजेड्यावर जेवायला बसतो. तर तो पहिल्याच घासात अबोलीच्या जेवणाचं कौतुक करतो. तो बोलतो, एकदम अप्रतिम झालंय जेवण. तर अबोली ही ते ऐकून खुश होते. तर दुसरीकडे नीताला एक माणूस भेटायला येतो व तिला तो एक पिशवी देतो. तर नीता विचारते, विष पॉवरफुल आहे ना.
तर तो माणूस सांगतो की हात तरी घालून बघा, एकदा का डसला ना की माणूस उठणार पण नाही, डायरेक्ट वर. तर नीता ठीक आहे म्हणते व त्याला तिथून जायला सांगते. तर नीता मनात म्हणते एकदा का हा प्रसाद तुला मिळाला ना अबोली, की अंकुश बघ कसं धावत येतो. त्यानंतर तिथे अंकुशचं जेवण होतं. तर तो अबोलीला सांगतो की अबोली जेवण खरंच खूप छान झालं होतं व तिला तो थँक्यू बोलतो. तर अबोली बोलते सर थँक्यू काय त्यात, आणि सांगते सर उद्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिन, चाळीत कार्यक्रम साजरा होणार आहे. तर अंकुश बोलतो हो, या दिवशी छान छान कार्यक्रम असतात आणि मी नेहमी आवर्जून सहभागी होतो या कार्यक्रमांमध्ये, खूप मजा येते. पण या वर्षी मी नसणार. तरीही मी तिथे नसलो तरी माझं मन तिथेच असेल. तर अंकुश तिथून उठतो व बोलतो 1 मिनिट हा, आणि तो कपाटातील पैसे काढून अबोलीच्या हातात देतो व सांगतो दरवर्षी मी चाळीतल्या मुलांना पुस्तकं देतो, तर नको, हे पैसे तू राणे काकांना नेऊन दे, त्यांना माहिती आहे काय करायचं ते. पण हे पैसे अंकुशने दिलेत असं सांगू नको. तर अबोली बोलते नाही सांगणार सर. दुसरीकडे नीता त्या माणसाने दिलेला डब्बा उघडते, त्यात तो विंचू असतो. ती तो विंचू अबोलीच्या पांघरुणावर टाकते व घरात जाते. त्यानंतर अंकुश अबोलीला विचारतो की अबोली तुला इथे येताना कोणी पाहिलं तर नाही ना, नाही तर गडबड होईल. तर अबोली सांगते नाही सर, आणि तुम्ही नका काळजी करू, कारण मी जिथे झोपते तिथे उशी व पांघरून ठेवून आली आहे, म्हणजे कोणाला समजणार नाही. हे ऐकून अंकुश बोलतो अरे वा, पोलिसांसोबत राहून हुशार झालीस तर. तर अबोली बोलते की मग बायको कोणाची आहे. तर दोघेही एकमेकांकडे बघत राहतात. त्यानंतर अबोली घरी जायला निघते तर अंकुश डोक्याला हात लावून बसलेला असतो. तर अबोली विचारते सर काय झालं. तर अंकुश सांगतो जरा डोकं दुखत होतं. तर अबोली त्याचं डोकं चेपून देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात नीता अबोलीला बघायला बाहेर जाते. तर नीताला अबोलीच्या जागी तिने ठेवलेल्या उश्या व साड्या दिसतात. तर हे पाहून ती आश्चर्यचकित होते व ती हे जाऊन सगळ्यांना घरात सांगते की अबोली बाहेर नाही आहे. तर हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यानंतर नीताने आणलेला विंचू नीताच्या सोडणीवर बसलेला असतो. ते पाहून नीता व शरद दोघेही रडकुंडीला येतात. आता या मालिकेचे येणारे भाग अतिशय रंजक असणार आहेत. तर मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.